पहिला मुजरा करतो माझ्या शंभूराजांना, सोबतच वंदन माझे त्या शाहीर कलशाला. धर्मासाठी लढले त्या प्रत्येक मावळ्याला, नमन माझे त्या समाधी गावच्या पावन मातीला. अरे माझ्या राजाचे शौर्य काय सांगू मी तुम्हाला, सिंहाच्या तोंडात घालून आपल्या हाताला, मोजले त्या जबड्यातील सर्व दाताला. असा पराक्रम आजवर कोणीच नाही केला. शंभू महाराजांच्या मोठ्या पराक्रमाला घाबरून साऱ्या मुघलांनी पळ काढला. पण माझ्या राजाचा फितुरीनेच घात केला. तर नमस्कार मंडळी, मी आपला बीडचा सतीश आणि आज मी आलेलो आहे तुळापूर या ठिकाणी. तुळापूर हे ठिकाण पुण्यापासून 27 किलोमीटर तर आळंदीपासून 12 किलोमीटर आहे. तुळापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला भव्य दिव्य अशी मोठी कमान लागते. कमानीतून आत येताच आपल्याला समाधी स्थळावर असलेला हा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो. शंभूराजांच्या स्मारकाच्या समोरच्या जागेत असलेली छंदोगामात्य कवी कलश यांची ही समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबत यातना सहन करत कवी कलश यांना याच ठिकाणी ठार मारण्यात आले होते. कवी कलश यांच्या समाधीच्या मागच्या बाजूस असलेले हे प्राचीन संगमेश्वराचे मंदिर आहे. इसवी सन 1633 साली शहाजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती इतिहासात उपलब्ध आहे. तुळापुरामध्ये असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचं मस्तक कलम केले गेलं आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे याच इंद्रायणी नदीच्या काठावर फेकून देण्यात आले. शंभूराजाच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची हिंमत त्यावेळी कोणाची होत नव्हती. त्यावेळी नदीकाठावर गेलेल्या जनाबाई परटीन नावाच्या स्त्रीने पहिल्यांदा नदीकाठावर पडलेले शंभूराजाच्या शरीराचे हाडामासांचे तुकडे पाहिले. विश्वास पाटील यांनी संभाजी या कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे जनाबाई परटीनीने गावातील स्त्रियांना एकत्र करून ऐन मध्यरात्री नदीकाठी धाव घेतली. या सर्व प्रकरणामध्ये त्यांच्यासोबत गोविंद महार हा व्यक्ती आघाड्यावरती होता. वडबुद्रुक गावातील ग्रामस्थांनी तत्कालीन शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले. पण अग्नी द्यायचा कुणाच्या जागेत हा प्रश्न उभा राहिला. कारण औरंगजेबाला ही बातमी समजली तर आपला शिरच्छेद होईल या भीतीने गावकरी भेदरले होते. त्यावेळी गोविंद महार यांनी जीवावरती उदार होऊन शंभूराजांच्या गोळा केलेल्या शरीराला अग्नी देण्यासाठी स्वतःची जमीन दाखवली आणि तिथेच शंभूराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता आपण तुळापूर वरून वडबुद्रुक या गावात चाललो आहोत, कारण या गावात छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे. याच वडबुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराला अग्नी देण्यात आली होती. हे गाव तुळापूर पासून 10 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. वडबुद्रुक या गावामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराला अग्नी दिली गेली ते हे ठिकाण आणि समाधी स्थान आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ भव्य असे ऐतिहासिक दालन आहे.
या भव्य अशा दालनामध्ये एक ऐतिहासिक चित्राच्या माध्यमातून शंभूराजा आणि मावळ्यांच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा सुंदर असा प्रयत्न केला आहे. इथे आल्यावर या ठिकाणाला अवश्य भेट द्या. तर मंडळी, व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेल की तुळापूरला आल्यावर, तुळापूरचा इतिहास वाचल्यावर डोळे भरून येतात, अंगावरती काटा येतो. आपल्या शंभूराजाने खरंच किती त्रास सहन केला. तर मित्रांनो, कधी वेळ भेटला तर तुळापूर या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि आपल्या महाराजांच्या समाधीशी नतमस्तक व्हा. आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.